अंजली ताई आहेत का घरात? हो आहे ना, या की. काय करता? पापड वाळवतीये. हा का? हो. हा, त्यासाठीच आले होते मी पण. हा मस्त ना? उद्योग करता तुम्ही घरी बसल्या बसल्या. थँक्यू. कसं म्हणजे कुठले कुठले प्रकारचे पापड असतात? आपल्याकडं तांदळाचे पापड आहेत, हा. उडदाच्या डाळीचे आहेत, मुगाच्या डाळीचे, दोन्ही मिक्स असतात ना, हा हा. ते पण आहेत. पोह्याचे आहेत. हा का? हो. आणि कसं रेट आहे त्यांचं? पोह्याचे पापड 140 रुपयाचे 100, 100. एक शेकडा. हा. आणि उडदाचे पापड 400 रुपये किलो. किलो? हो. अरे बापरे, चांगलं आणि चांगलं. तांदळाचे पापड पण 150 रुपये शेकडा. हा का? हो. चालेल, मस्त आहे. खरं सांगू का, मी यासाठी आले होते तुमच्या इथं की मी पण लय बोर होते अहो घरी बसून. मला पण वाटलं तुमच्यासारखा बिझनेस करावा. चालेल की, हा, करूया आपण. मग तुम्ही एक काम करा ना, तुमचे पापड मला विका आणि मी पुढे विकते, म्हणजे तुम्हाला पण पैसे भेटन आणि मला पण पैसे अरे वा, भेटतील. छान आयडिया आहे. हा ना? हो, चालेल. मस्त. मग तेच तुम्हाला म्हणलं कन्फर्म करू, तुम्हाला जर चालेल. इच्छा असेल तर. चालेल. मस्त. चालेल, येऊ का मग? हो हो. हो. हॅलो, चेअरमन कुठे आहेत? या ना घरी. अहो असंच या. तुमचा फोन मानल्या तुम्ही बोलवलं म्हणल्यावर येणार रे वय आलोच. तुमने पुकारा और हम चले आए, जान हथेली पर ले आए रे. बोला कशासाठी बोलावलंय आम्हाला? आले का चेअरमन? मग तुम्ही बोलावले येणार नाही असं होईल का? हा हा हा, ते पण आहे. अहो ते आपल्या गावातल्या नाही का अंजली ताई? हा ते अंजली करपे. हा, ते नाही का गृह उद्योग करतात, म्हणजे पापड कुरडई, हा हा बरेच प्रकार सांगितले त्यांनी पापडाचे. त्यांच्या हाताला चांगली चव आहे बरं का. हा. मी पण खाल्लेले ते पापड बिपड भारी बनवतात ते. हा, मग तसंच मी पण आहे ना गृह उद्योग करावा म्हणते. खूप चांगला माणूस. मी तर कधीपासून म्हणतोय तुम्हाला असा काहीतरी उद्योग करा म्हणून. हा, मग आहे ना मी त्यांना सांगितलं, तुम्ही ना तुमच्या वस्तू बनवून मला द्या, मी पुढे विकते, म्हणजे त्यांना पैसे भेटन मला भेटन. पण पैसे घेण्यासाठी बी लागतील आणि मला असं वाटतं अजून वस्तू वाढवाव्या आपल्या. अहो सुजाताबाई, चेअरमन तुमच्या सोबत असले तुम्ही ही चिंता करायची फायनान्सची. पाहिजे तेवढा बक्कळ पैसा देऊ शकतो मी. तुम्ही त्यांच्याकडून माल खरेदी करा, पुढे विका, स्वतःच चालू करा आणि अजूनही आयटम वाढवा तुम्ही. चालेल चालेल चालेल. आता तुम्हाला पैसे नाही द्यायचे, मग कोणाला द्यायचे आम्ही? नाही, भरपूर आहे तुमच्या लिस्ट मध्ये तसं, पण मी म्हणलं सांगा. आहेत ना. हा, ते बाकीचा विषय काढू नका. तुम्ही सांगा तुम्हाला किती पैसे लागतील ते. आता मी विचारते त्यांना आणि बाकीचा हिशोब पण करून मी तुम्हाला सांगते. मग आणि तुम्हाला काय काय बनवायचं ते सांगा ना. मला आहे ना, मला असं वाटतं सगळे पापड आहे ना मी तयार त्यांच्याकडनंच घ्यावा. बर. आणि दुसरं जे आहे ना, चिली मिली, हा. भाकरवडी, मग गुडीशेव. गुडीशेव, जसं ते नाही खुर्मा का, वगैरे हा, असं. खुर्मा, लाडू, हा हा हा. असल्या वस्तू मी घरी बनवू असं वा विचार वा, करते. लाडू म्हणजे आपला आवडीचा विषय आहे. नाही, ते तर पहिले बनवा. तुम्हाला शुगर आहे, तुम्ही नका खाऊ. पण कधीतरी तुमच्या हाताने हा. जोर खाल्ला आम्ही अर्धा. तर मग या सगळ्या गोष्टी बनवायला किती पैसा लागेल ना, मी तुम्हाला सांगते. बरं बरं, पैसा सांगा लगेच चेक. मला काय म्हणायचं तुम्ही सांगू सर, आता 5-50 हजार रुपये देऊ का तुमच्या अकाउंटला टाकून? बरं द्या, उरले की मी परत देते. ते आता बघू तुम्ही. नेहमीप्रमाणे तुमचा अकाउंट नंबर माझ्याकडे आहेच. हा, माझंच नावाचं आहे. किती 50 करू का? हो. आले 50,000 रुपये. हा, बरं ते सगळं झालं, पण माझं उद्योगाचं मी नाव काय ठेवू काय ठेवता? ते सुचत नाहीये, काय ठेवू. ठेवा काहीतरी तुम्हाला आवडन तसं. हा ना, ठेवा ना, सुजाता बाई. सुजाता नको, मग असं खाद्यपदार्थ आहे म्हणून असं वेगळं काहीतरी पाहिजे ना. काय ठेवा? नंतर सुचव मला, निवांत बरं बरं, सांगा. निवांत सुचवतो हा, तुम्हाला. हो. हा, एकदम डोकं लावतो, 1 तासभर बसतो आणि छान नाव सुचवतो चालेल तुम्हाला. चालेल. हो, ओके, मग या मग. जाऊ म्हणताय? हो हो हो. एवढंच काम हो, होतं, हो. बाकी अजून काही नाही? काय नाही, मग पुढचं काही लागलं की परत फोन करते. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. कधी मी तर तुम्हाला सांगितलेलं अर्ध्या रात्री फोन करा काही लागलं तर. चेअरमन सेवेला हजर आहे. येऊ का मग? हो. मंथन, हो. सुजाताबाई भेटली मला. बर. काहीतरी गृह उद्योग चालू करणारे म्हणले ते. काहीतरी पदार्थ वेगवेगळे. पदार्थ हा, म्हणजे? ते शंकरपाळे, चुलीमिली आणि भाकरवडी असे काहीतरी पदार्थ करणारे. अयो, काय झालं? अरे पदार्थांचं नाव ऐकून माझ्या तोंडात आहे ना असे झरे व्हायला लागलेत. घरे? अरे ते एकदा पदार्थ तयार करू दे, ते झरे व्हायचे का काय करायचे ते बघू आपण नंतर. आधी पदार्थ बनवू दे तिला, मग आपण.
स्टेटसला ठेवून झालं आता. सुजाताबाई काय बाळू काय म्हणतोय बिझनेस? एकदम मस्त. हे काय किती रिप्लाय येतात बघा. बा 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 स्टेटसला ठेवलं काय? हा अरे वा 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 वा. मी काय म्हणतोय त्या माझ्या मेवणी का मोठा मॉल टाकलाय. हवय. हा अरे वा. आणि मी त्याला म्हटलं हम्म. अरे आमच्या त्या सुजाताबाई आहेत का त्यांनी पण आता छोटासा गृह उद्योग चालू केलाय. हा हा हा. तर त्यांना मग काय कर त्यांचे जे आयटम असतील ते आपल्या मॉलमध्ये आण सॅम्पलसाठी. एकदा लोकांनी जर ते खाल्ले त्याचा आस्वाद घेतला की मग गिराईक मागन ना मग ऑर्डर भेटन. बरोबर आहे बरोबर तर आहे. मग मला काय वाटतं एक सॅम्पल म्हणून तुम्ही ते काय तुमचे आयटम आहे 2-3 ते द्या. मी तिथं मॉलमध्ये मेवण्याच्या ठेवतो. मग त्यांनी विकलं का मग ते ऑर्डर येईल तसे तुम्हाला ऑर्डर देतो. चालतं की देते ना बाळू. हा हा बस. असा उद्योग चलन तुमचा काही विचारूच नका. हा, बरं झालं बरं का तुम्ही माझा विचार केला. अहो मग आपल्या माणसाला मदत नाही करायची तर काय कोणाला करायची? मी तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला मी धंद्यामध्ये मदत करतो हातभार लावतो. हा हा या घेऊन सॅम्पल हा हा. मग मी मेवण्याच्या मॉल मध्ये ठेवतो. आणते आणते हा आणते. या लवकर बसा. या. चला. धरा. मी ना पिशव्या सगळ्या आहे ना अशा रेडी करून ठेवल्या. हा म्हणजे आपलं प्रोडक्ट काय आहे ते कळतं. भाकरवडी ते गोडी शेव करणार होते पण ते मला जमानाच मग शंकरपाळे केले. त्याची आयडिया तुम्हाला देतो मी. हा का. हा त्याची रेसिपी मी देतो. हा ही चिली मिली होय. हा वा वा ठेवा त्याच्यात. सांगा बरं का हो मला नक्की. लगेच. अहो अशी मोठी ऑर्डर देतो लय मोठा मॉल आहे ते मेवण्याचा. हा ना. येऊ का? हो हो बरं झालं बाई. सुजाताबाई हो मी असा जातो आणि असा आलो 2 मिनिटात जातो आणि 2 मिनिटात येतो. पेढे घेऊन येतो. तुम्हाला कशा ते खव्याचे आणू का ते दुसऱ्या का असते ते पांढरेवाले तसले आणू? पण पेढे कसले वाटू राहिले तू? कसले म्हणजे? म्हणजे काय नोकरी बिकरी लागली काय? नोकरी नाही लागली. हा एसटी ने एसटी डेपो. हा. तर एसटी डेपोचं कॅन्टीन घेतलं चालवायला. बस बस बस. अहो एवढा वेळ नाहीये मला अजून पेढे घ्यायचे. अरे निवांत सांग तर 2 मिनिटं. हा एसटीचा डेपो असतो ना तर तिथे कॅन्टीन घेतले चालवायला. हा हा मग तशा आनंदाच्या ह्याच्यात म्हटलं मग पेढे वाटावा सगळ्यांचं तोंड गोड करावा. आता कॅन्टीन एवढं सगळं चालवायचंय मटेरियल वगैरे भरायचंय सगळ्या काही गोष्टी करायच्यात खाण्याच्याच गोष्टी सगळं रिलेटेड. मग त्यामुळे आता अजून सगळ्या तयारी करायच्या आहेत. अरे वा मस्त त्याच्यामुळे जरा मस्त. घाई गडबड आहे त्याची. ऐक ना कमल्या काय? मी पण ते आता गृह उद्योग करते तुला माहिती आहे ना. हा 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 मग माझे प्रोडक्ट आहे ना तुझ्या ते कॅन्टीन मध्ये ठेव ना. हा चालेल ना तसं पण हा खायचंच जमाना. आयटम आहे. हा मग खायचंच आहे की. मग कॅन्टीनला आपलं लावलं तर डिस्प्ले होईल वरतून तुमचं ब्रँड असेल त्याला काय केलेलं तुम्ही कंपनी छोटासा गृहोद्योग पब्लिश होईल. हा आहे का नाही? आवडलं तर लोक अजून घेतील, घेतील मागवतील. हा. तेवढं करा तुम्हाला करा. पेढे नाही दिले तरी चालेल. नाही नाही पेढे तर मी देईनच पण मग काय काय नेमकं बनवलेलं सॅम्पल वगैरे मग टेस्ट. मी ना शंकरपाडे चिली मिली हा भाकरवडी बर. आपले पापड आहेत. पापड नाही ठेवता येणार तिथं ना. नाही नाही तसं काय नाही कॅन्टीनला असल्यामुळे त्याला काय नाही हा जे पण महागडे एवढं पण 3 वस्तू ठेव तू फिक्स. ठेवू शकतो. तुला देऊ का लगेच? हा नाही असं तर द्या मग. मी ना सगळे असं पार्सल पिशव्या भरून ठेवल्या लगेच आणते लगेच द्या घेऊन लवकर जा. जरा काय मग मला पण जरा टाइम नाहीये. चिली मिली चिली धर. मिली चला. नक्की ठेव बर का. Yes, yes, आणि yes, समोर काही ठेव दिसलं पाहिजे लोकांना. हा रे 100% काहीच विषय नाही. आणि जसं अजून लागण ऑर्डर जसं संपन तसं अजून परत फोन कर मागवू. फोन कर हा. मी लगेच तयार करते. हा? लगेच काय विषय नाही. चला येऊ का हा, मग? हा. आम्ही आलो पेढे घेऊन हा. हा ते कमल्या काय रे? दे ना, दे ना. शंकरपाळे दे ना थोडं. भाकरवडी काय तुझं आणि घेऊन ये भाऊ माझ्याकडचा स्टॉक आलेला आहे चिली. मी घेऊन येतो खाऊ नको लगेच. नाही नाही जातोच घेऊन ये, घेऊन ये, जा. सुजाताबाई अवगंठन आलाय दारात. सुजाताबाई आहे का घरात? आहे ना. काय म्हणता? काय नाही ते मी ऐकलं तुम्ही काही ते गृह उद्योग चालू केलाय. हो ऐकलं का? काय काय आयटम आहेत आपल्याकडे? मी ना शंकरपाडे चिली मिली भाकरवडी शंकरपाळी चिली मिलियन भाकरवडी. हा हे सगळं घरी बनवते. आणि बाकी आहे ना जे पापड वगैरे आहे ना ते दुसऱ्यांकडनं घेते आणि मी विकते. बरं आपली टेस्ट राजमान्यपेक्षा भारी आहे का कसं आहे? कमी आहे? ते आता थोडी कमीच असणार कारण की ते राजमान्याचे कला काय म्हणतात ते कारागीर थोडे भारी आहेत ना बाहेर गावातले. तसं काही नसतं बघा तुम्हाला सांगतो मी आहे ना त्यांचे डीलर मला बऱ्यापैकी माहिती आहेत. हो मी त्यांचे डीलर फोडतो त्यांना तुमचा थोडा थोडा माल देऊ आपण 20-20 25-25 किलो सुरुवातीला विकायला. हम्म. आणि त्याचा चांगला जम बसला तर 20 किलोचे 200 किलो 2000 किलो हा असं होऊ शकतं. होऊ शकतं ना. मग त्यासाठी काय करावं लागेल ते पदार्थ आधी टेस्ट करून बघावे लागतील.
हा. आता तुमच्या हातचे पदार्थ आहे तुम्हाला ते चांगलेच वाटणार. आईला आपलं लेकरू काळा असू नाही तर गोरा असू तिला आवडतच. हा ते आहे पण ते असं शक्य होईल का त्यांचे डीलर आपल्याला मग मी काय करतो मी टेस्ट करतो ते डीलरांना जाऊन त्यांना थोडं थोडं खाऊ घालतो. त्यांना जर टेस्ट आवडली शेवटी काय आहे माहिती का खायची गोष्ट म्हणजे तिथं चव असेल टेस्ट असेल तर लोक घेणार ना. हा पण जर नाही घेतलं तर किती माझं नुकसान होईल हो? तर मग परत आणता येईल ना त्यांना आपण 20-20 किलो देणार आहे आधी. हा का हा मग तुम्ही मला टेस्टला द्या. मला टेस्ट आवडली म्हणजे अख्ख्या जगाला आवडली ते विषयच नाही. हा का बरं आणते मी टेस्टला हा तुम्हाला. ना ना हा. सुजाताबाई गंठन आलाय दाराती. भाकरवडी हा. ते खा ना मी फोडते तो. नका एक तुम्हाला हा. बरोबर एवढे जड पॅकिंग असते का पुढे. हा मग ते पार्सल दिल्यावर कुठलं नको पाहिजे ना. मला आधी चिली मिली द्या चिली मिली आवडत. हो लिस्ट द्या इकडे अहो तुम्ही ना पिशव्या थोड्या हे वापरा. कशा हे लय जाड झाले येतच वजन जादा भरणार आहे. हा का मग आपलाच फायदा आहे ना. कसं आहे एकच नंबर मस्त आहे ना. टेस्ट मे बेस्ट. हा घेते ना लोक. अहो हातो हात जाईन हातो हात. हे बघा ना मग काय देत ना करू. भाकरवडी. मी काय करतो हे सगळ्या वस्तू घेऊन जातो हा सगळ्या डीलरला भेटतो असं 2-2 घास प्रत्येकाला देतो. हा ज्याला आवडून लगेच ऑर्डर लिहून आणतो. सगळे डीलर आपल्या गावात राहतात. मी आता जाणार आहे ना घरला. हा का बरं बरं चालेल. तुम्ही एकच वस्तू खाऊ राहिले गंठन भाऊजी. नको हे पण खातो ना येऊ का मग. हा तेवढं पण डीलरचं लक्षात राहू द्या. हा काळजीच नका करू तुम्ही. हा. मी आता ऑर्डरच घेऊन येतो हा डायरेक्ट. हा नक्की आणा. माल बनवून द्यावं तुम्ही हा लगेच लागते कामाला. 700-800 किलो. हो काय खमंग वास सुटलाय. वा 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 वा. सुजाताबाईच्या घरातूनच वास येतोय. तसा सुजाताबाईच्या हाताला चवच आहे म्हणायला तशी. चला चला लवकर आता. काय वास सुटलाय मॅडम. वा 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 सुजाताबाई खमंग वास सुटलाय. काय काय बनवलंय तुम्ही. मी तुम्हाला सांगते. तुम्हाला सांगितलं होतं ना हा. भाकरवडी चिलीमिली शंकरपाडे. मस्त. आणि काय काय कसं काय चाललाय व्यवसाय मग तुमचा? एकदम मस्त. अहो तुम्हाला सांगते इतकी गिराकी होते ना हा. की बस मी ना विचारच नव्हता केला सुरुवातीलाच एवढं चांगलं मला ना हे भेटल म्हणून. अभिनंदन अभिनंदन तुमचं. कोण कोण आलं होतं घ्यायला. तुम्हाला माहिती का हा. बाळू भाऊ आहे ना त्यांच्या मेहुण्याने ना मॉल टाकलाय. काय बोलता. हा तर ते म्हणे मी तुमचे सॅम्पल घेऊन जातो आणि ते मॉलला आहे ना ठेवायला सांगतो. हा. मग तिथं लोक येणार टेस्ट करणार खाणार मग लय बिझनेस होईल. ते नेला का माल काय. हा मी दिलं सॅम्पल म्हणून. सॅम्पल म्हणून. हा त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला माहिती का कमल्या त्याने एसटी डेपोला आहे ना कॅन्टीन टाकलंय. कामले नाही. हो काय म्हणला. मी तर म्हणले माझे घेऊन जा बाबा कॅन्टीनला ठेवा असं मस्त. कामल्या त्याला पण दिलं मी पार्सल. हा ते का? जाऊ द्या. गंठन भाऊजी किती भारी आयडिया दिली माहिती का तुम्हाला. का आता गंठेने काय केलंय. गंठन भाऊजी म्हणले सरपंचाचे डीलर हा. फोडून ते मला देतील आणि माझा माल त्यांना विकतील. आणि त्यांना तुम्ही सॅम्पल दिल्या. हा त्यांना बी दिलं मग ते कस्टमरांना टेस्ट करायला द्यावं लागेल ना. अहो वेड्या झाल्या का काय. त्यांनी सगळं तुम्हाला येड्यात काढलंय. त्यांनी तो माल स्वतःच खाल्लाय सगळा. त्यांचे कुठले डीलर नाहीत कुठले नाही का कोणी व्यवसाय टाकलेला नाही. तुम्हाला येड्यात काढून तुमचा माल त्यांनी खाल्लेला आहे सगळा. तुम्हाला तोट्यात आणलंय त्यांनी सगळं. बाई मी आज कसं येड्यात निघाली नाही मग? हो. अहो 100% चला मी दाखवतो तुम्हाला कसला व्यवसाय आणि कसला डीलर आणि कसलं काय. त्या बाळ्याची आणि कांबल्याची लायकी होय. आणि त्या गंठ्याला तुम्ही आता आहे ना त्यांना असं चांगलं चला झोपूनच चला काढतो. तरी म्हणलं कमल्या पेढे घेऊन कसा आला नाही चला अजून. आता सोडायचंच नाही. वेगळ्या खाण्यात असते मी तर भेटले तर. पण मला काय म्हणायचं ऐका ना. मी आलतो कशासाठी. मला इतका खमंग वास आला तुमच्या घराकडनं. मी म्हटलं एखादा आयटम तरी तुमच्या हाताने खावा. आहे का नाही काही घरात मला खायला. खायचं चेअरमन सगळं संपलं आणि पैसे बी संपले. मी म्हणलं इतकं माल विकलाय आता पैसे आले का अजून जास्त बनवणार आणि तुम्हाला मस्त घरी पार्सल घेऊन येणार. अरे म्हणजे चेअरमनचे 50,000 गेले. चेअरमनला खायला एखादा तुकडा सुद्धा नाही राहिला. चला चला आता अहो, तर मी पण नाही खाल्ला अजून. आता सोडितच नाही त्यांना. हो सरपंच खरे तुमच्या राजमान्य फारसांना हे आले ना कॉम्पिटिशन गावात. कोण सुजाताबाई काय केलं तिनं.
तिने तुमच्यासारखंच ते बाखरवडी हा. चिली हा शंकरपाळे चालू केले विकायला. बर, अरे चांगलं आहे ना, मग प्रत्येकाला बिझनेस करण्याचा अधिकार आहे. टेस्ट पण चांगली आहे बरं का. हा, पण तुम्हाला मक्कर कॉम्पिटिशन होईल ना. अरे असं काय नसतं, धंदा आहे शेवटी, बिझनेस आहे. हे बघ, हे जे मार्केट आहे ना, हे एक मोठा समुद्र आहे. आपण आपलं जाळं टाकायचं, ज्याचं जेवढं जाळं मोठं तेवढे मासे जास्त सापडतात. सुजाताबाई जाळं टाकी ना, आपण बी जाळं टाकायचं, तिचं जेवढं असेल जाळं तेवढं मासे तिकडे जातील, उरलेले मासे आपल्याकडे येतील. असं काय नसतं धंद्यामध्ये. कॉम्पिटिशन, स्पर्धा हे फक्त म्हणायचं असतं, असं काही नसतं. ज्याची क्वालिटी चांगली आहे, ज्याची सर्व्हिस चांगली आहे, त्याचा धंदा होत असतो. म्हणजे आता तुम्ही फरसाण बंद करून मासे धरणार आहे का? आता काय करा बाबा या घंट्याला. तुम्हीच म्हणले ना, ज्याचं जाळं मोठं आणि त्याचे मासे जादा. उदाहरण कळतं का तुला? उदाहरण, अरे हे कोण पळत आले? गंठ्या कल्टी मार. इरसाल सारे झाले इथे गोळा, कॉम धाम नको याचा टाऊकवर डोळा. गडबड घोटाळा करत्यात शाळा, गावातल्या गोष्टीचा स्वॅगच निराळा. तर मंडळी, फुकट खायची मजा तुम्हाला माहिती आहे का? काय मजा असते ना फुकट खाण्यात? मला सांगा, आतापर्यंत कोणी कोणी फुकट खाल्लंय? ज्यांनी ज्यांनी फुकट खाल्लंय ना, त्यांनी लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा. अरे इकडून कुठून आले? इरसाल सारे झाले इथे गोळा, कॉम धाम नको याचा टाऊकवर डोळा.